सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भव्य जनआक्रोश निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। याच संदर्भात आज सकल समाज बांधवांची बैठक पार पडली। हा मोर्चा 18 जानेवारी रोजी पार पडणार आहे। या मोर्चात देशमुख कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे। या मोर्चाची सुरुवात ITI पासून होणार आहे, तर जिल्हाधिकारी कार्यालय इथं समाप्ती होणार असून त्याच ठिकाणी उपस्थित बांधवांना देशमुख कुटुंबीय, सर्वपक्षीय नेते मनोज जरांगे पाटील, संदीप क्षीरसागर हे सर्वजण मार्गदर्शन करतील। अत्याचार झालेला आहे, त्यामध्ये मुख्य आरोपीवर 302 दाखल झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याची जी बैठक होती, या बैठकीमध्ये सर्व समाजाने एकच भावना व्यक्त केलेली आहे की नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री हा मुंडे कदापि झाला नाही पाहिजे। हा प्रामुख्यानं आम्ही त्या मोर्चामध्ये ही भूमिका सुद्धा घेणार आहोत की जो 302 आरोपी आहे त्याच्यावर 302 दाखल झाली पाहिजे आणि मुंडे सारख्या माणसाला नांदेडचा पालकमंत्री व्हायचा अधिकार नाही। हा सकल मराठा समाजाची एक भावना आहे आणि ही मागणी आम्ही सरकारकडे सुद्धा करणार आहोत।